आपल्या आरक्षणात आज विषय आहे जो मला दिला आहे, ओबीसी आरक्षण आणि जातनिहाय जनगणना. हे खरं तर एकमेकाशी जोडलेले विषय आहेत, जातगणना आणि ओबीसी. कारण आपल्या देशातली आपण पाहिलं तर आदिवासी आणि दलित यांची लोकसंख्या किती काय आहे ते ठरवून दिलेलं आहे. त्यांना संविधानात्मक जे आहे आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे राहून राहून जे आहे प्रश्न निर्माण होतात ते जास्तीत जास्त जे आहेत हे जातगणनेच्या, ओबीसीच्या जातगणनेच्या बाबतीत. आता हे ओबीसी म्हणजे काय? ओबीसी म्हणजे जात नाही. ओबीसी म्हणजे क्लास, अदर बॅकवर्ड क्लास. त्याच्यामध्ये काही हजार जाती ज्या आहेत ह्या आपल्या देशात आहेत आणि केवळ महाराष्ट्रामध्ये 374 पर्यंत तो आकडा गेलेला आहे. ज्या वेळेला तो मंडल आयोग लागू झाला त्यावेळेला 250 होता. परंतु अनेक लोक जे आहेत ते वेगवेगळ्या वेळेला जे आहे अर्ज करतात की आमचं पण नाव घ्यायला पाहिजे आणि मग तिथे आयोग वगैरे आहे तो सगळं त्याचा अभ्यास करून त्याचा रिकमेंडेशन जे आहे गव्हर्नमेंटकडे पाठवतं आणि गव्हर्नमेंट त्याप्रमाणे निर्णय घेतं. तर हा क्लास आहे, वर्ग आहे, मोठा चंक आहे, एक जात नाही. याच्यामध्ये भटक्या विमुक्त सुद्धा आहेत सगळे. अतिशय लहान लहान समाजाचे लोक आहेत. साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, लोहार, आलुतेदार, बलुतेदार वगैरे वगैरे खूप. तर मग हे सगळं जे आहे या ओबीसी वर्गाला महिला वर्गाला, ओबीसी वर्गाला, दलित वर्गाला, आदिवासी वर्गाला पहिली ओळख मिळवून दिली ती महात्मा ज्योतिराव फुले यांनी आणि सावित्रीबाई फुले यांनी. महात्मा ज्योतिराव फुले शिकलेलेच होते. तो विषय आता आपल्याकडे नाही. सावित्रीबाईंना त्यांनी शिकवलं वगैरे वगैरे, शाळा काढलं काय. परंतु त्यावेळेला ते ज्यावेळेला जायचे समाजामध्ये, पोलीस डिपार्टमेंटमध्ये, रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये, तिकडे तुमचं जे ज्युडिशियरी, न्याय देणारं डिपार्टमेंट सगळीकडे, तेव्हा ते विचार करायचे की हा सगळा बहुजन समाज हा अशिक्षित आहेत पूर्ण. आता ज्यावेळेला मी बहुजन म्हणतो त्यावेळेला मराठा सुद्धा आले, दलित, आदिवासी, ओबीसी सगळे आले. ब्राह्मण समाजातील फक्त पुरुष शिकत होते, महिला नाही. म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्यावेळेला म्हटलं शूद्रा होणे अतिशूद्र, अशी महिलांची परिस्थिती आहे. बाकीच्या वर्गामध्ये तर काही सतीप्रथा नव्हती. सतीप्रथा कुठे होती? ब्राह्मण समाजात. केशवपन कुठे होतं? ब्राह्मण समाजात होतं. या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ब्राह्मण महिलांना हा त्रास होता आणि त्याच्या विरुद्ध लढा महात्मा ज्योतिराव फुल्यांनी दिलेला आहे. तर ते जायचे आणि त्यांनी पाहिलं तर अरे काय आहे, यांचे शेतकरी आहेत, गोरगरीब आहेत, त्यांना काही समजत नाही. काही लढाई झाली, मारामारी झाली, काहीतरी भानगडी झाली, जमिनी हिसकावून घेतल्या, काहीतरी झालं. मग तक्रार करायची कोणाकडे? ती लिहून घेणार कोण? त्याच्यावर कारवाई करणार कोण? त्याच्यावर वकिली करणार कोण? त्याच्यावर न्याय देणारा कोण? ते म्हणाले सगळे एकच समाजाचे लोक आहेत. लिहून घेणारा पण तोच आहे, वकिली करणारा तोच आहे, न्याय देणारा तोच आहे. काय न्याय दिलंय, काय लिहून दिलंय, काय बोलले काहीच समजत नाही बहुजन समाजाला. आणि मग त्या वेळेला त्यांनी असं म्हटलं
की त्यामुळे नोकऱ्या कशा काय मिळणार यांना? तर त्याला शिक्षण मिळालं पाहिजे, शिक्षण मिळालं नोकरी मिळाली पाहिजे, नोकरी मिळाली तर ती सर्वसमावेशक असली पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेला त्यांनी सांगितलं, कामे द्यावे वाटून जातीच्या प्रमाणात, तेच हे रिझर्वेशन. तर हे जे आहे सरळ आहे. हे सगळे जे आहेत जाती जे आहेत ह्या त्याच्या उद्योगधंद्यावरून पडलेल्या आहेत. धोबी कपडे धुतात म्हणून ते धोबी झाले, व्यवसाय ते तसेच झाले, माळी ते फुलं वगैरे जे आहेत ते माळी झाले. असे वेगवेगळे धनगर समाज ते त्यांचा तो मेंढपाळ वगैरे हा धंदा. तर ह्या सगळ्या जाती त्याच्यातून आल्या. मग त्यांनी असं म्हटलं की बा हे शिक्षण तर झालं पाहिजे, यांना कळलं पाहिजे. पण मग त्यांनी जे ब्रिटिश सरकारकडे मागणी केली 1869 साली ही जनगणना करा, कोण किती आहे हे तर कळू देत, महिला किती आहेत हे कळू देत, शिक्षित वर्ग किती आहेत, पुढारलेला वर्ग किती आहेत, दलित किती आहेत, आदिवासी किती आहेत, ओबीसी किती आहेत हे कळायला पाहिजे. कसं काय कळणार आपल्याला? 1869ला पहिली मागणी त्यांनी केली. आणि ब्रिटिश सरकारनं 1871 साली 72 साली जे आहे पहिली जनगणना सुरू केली आणि जातगणना सुद्धा सुरू केली. ती दर 10 वर्षांनी सुरू राहिली 1931 पर्यंत. पण 1931 नंतर जी महायुद्ध झाली त्याच्यामुळे सगळं थांबत गेलं. ब्रिटिश सरकारला जावं लागलं, थांबत गेलं. आपलं सरकार आलं, काय करायचं याच्यामध्येच हे सगळं काही हे बंदच झालं. फक्त जनगणना सुरू राहिली, जातगणना बंद झाली. ती जातगणना 1931 साली त्यांनी जे म्हटलं त्याप्रमाणे ती 54% अदर बॅकवर्ड क्लासेस आहे. तर आम्ही नेहमीच म्हणतो आहोत की एखादी आता समजा आपली जनगणना काही झालीच नाही 2021, मग आपण 2011चा हिशोब करतो की नाही? त्यावेळेला एवढे लोक होते, त्याप्रमाणे हे सगळं झालं पाहिजे. आम्ही म्हटलं मग आमची जर तुम्ही जातगणना करत नसाल तर आमची 1931ची करा ना. मग इतर ठिकाणी जसं तुम्ही मागची जातगणना घेता, जनगणना घेता, तशी आमची जातगणना जी आहे झाली आहे 1931ला, मग ते धरा. किंवा मग इथं तर ठप्पा तरी मारा की बस हे 54% आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेला काही द्यायचं झालं ओबीसीला की कोणीतरी कोर्टात जातं, ताबडतोब त्याच्यावर स्टे येतो. मग कोण म्हणते एम्पिरिकल डाटा द्या, कोण म्हणतं तुमची संख्या किती आहे, कोण काय, तिथे लढत बसायचं फक्त वर्षानुवर्ष. ही अशी लढाई सुरू होती. आणि याचा पुढचा भाग महात्मा ज्योतिराव फुल्यांना मानणारी ही सगळी मंडळी होती. त्यावेळेचे जे आहेत सयाजीराव गायकवाडापासून तर शाहू महाराजांपर्यंत. आणि त्यावेळेला शाहू महाराजांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 1902 साली 50% आरक्षण जे आहे बहुजन समाजाला दिलं. हे पहिलं आरक्षण ह्या देशामध्ये. आता हे आरक्षण कशासाठी आहे? काय करायचं आहे आरक्षण? अरे आरक्षण कारण या देशामधले जे 5000 वर्षाची परंपरा की यांनी शिकायचं नाही, ते सगळी अनपढ राहिली. दलित समाज वगैरे जे आहे ते तर एकदम गाव कुसाच्या बाहेर, सावलीसुद्धा त्यांना घ्यायची नाही. मग ती माणसं आहेत ना, मग त्यांना काहीतरी पोट पाणी, त्यांना बोलण्याचा अधिकार काहीतरी आहे की नाही? की ती जनावरांपेक्षाही त्यांना जी वागणूक दिली जाते आहे ती थांबायची कशी? तर या सगळ्यांना जे आहे अधिकार मिळाला पाहिजे. महात्मा गांधींनी सुद्धा ते म्हटलं होतं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुराज्य मिळालं पाहिजे, सुराज्य झालं पाहिजे.
ते सुराज्य कसं होईल? 3%, 4%, 5%, 10% लोकांचं जे आहे भलं होऊन सुराज्य नाही होणार. सुराज्य होण्यासाठी शेवटचा मनुष्य जो आहे हा बरोबर घेतलं पाहिजे. नोबेल पारितोषिक विजेते जे आहेत अमर्त्य सेन, त्यांनी सुद्धा म्हटलं आहे, तुम्ही जेव्हा विकास कराल त्या विकासाला मानवी चेहरा पाहिजे. तो विकास कुणासाठी करायचा आहे? त्याला मानवी चेहरा पाहिजे. गोरगरीब ते पहिल्यांदा जे आहे हक्क पोचले पाहिजे. शिक्षण, आरोग्य सगळं 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 झालं पाहिजे महिलांपासून. त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा OBH स्टार्ट कमिटी कमिशनला 1930 मध्ये OBCची आणखीन ओळख करून दिली आणि या घटकाची नेमकी स्थिती काय कळावी यासाठी दशवार्षिकमध्ये 1946 त्यांनी जे आहे मागणी केली की हे व्हायला पाहिजे. जे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी म्हटलं, सावित्रीबाई फुल्यांनी म्हटलं, की शाहू महाराजांनी काही थोड्याफार प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये आरक्षण त्यांनी दिलं, तर त्याच्यामध्ये या सगळ्याला कायदेशीरपणा प्राप्त कोणी करून दिला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. जे संविधान त्यांनी लिहिलं, काही काही लोक म्हणतात संविधान काय, ती संविधान सभा होती आणि मग ती 7 लोकांची कमिटी होती. मी खूप आता त्याच्यात तो काही विषय माझ्यापुढे आता नाही आहे, मी त्याच्यावर खूप बोललो माझ्या अधिवेशनात मागच्या वेळेला. 7 प्रमुख लोक होते, त्यातला एक अमेरिकेत गेला, एक वारला, 2 जण आजारी पडले होते, कोण राजकारणात होते. सगळी जबाबदारी एकट्या बाबासाहेबांवर पडली आणि त्यांनी लिहिले. आणि मग त्यांनी जे आहे 340 जे काही त्यांचं आपल्या अधिवेशनातलं आपल्या संविधानातलं जे कलम आहे 340, त्याच्यामध्ये याची मांडणी केली आणि त्यांनी म्हटलं असं 340 मध्ये की मागासवर्गीयांच्या स्थितीचे अन्वेषण करण्यासाठी आयोगाची नियुक्ती, भारताच्या राज्यक्षेत्रातील सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या स्थितीचे व त्यांना ज्या अडचणी सोसाव्या लागतात त्याचे अन्वेषण करणे आणि अशा अडचणी दूर करण्यासाठी त्यांची स्थिती सुधारण्यासाठी संघराज्यांनी किंवा कोणत्याही राज्याने कोणत्या उपाययोजना कराव्यात त्यासंबंधी आणि त्या प्रयोजनाकरता राज्याने किंवा कोणत्याही राज्याने कोणती अनुदाने द्यावी, कोणत्या शर्तीचा अधीन राहून अशी अनुदाने द्यावी यासंबंधी शिफारशी करणे याकरता जे आहे हे सगळं इथे पूर्ण वाचत नाही पण त्यांनी केलं. आणि एक लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं 340 आरक्षणाचं कलम जे आहे ते OBCचं आहे. मग 341 जे आहे ते दलित समाजाचं आहे, 342 जे आहे ते आदिवासी समाजाचं आहे. आता त्यानंतर जे आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की बाबा त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं आयोग निर्माण करा आणि तो आयोग निर्माण करून तुम्ही याचा अभ्यास करा ह्या OBCचा की कशा आहेत, काय आहेत, किती मदत द्यायला पाहिजे, किती लोकसंख्या आहे वगैरे वगैरे. त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले. भारत सरकारमध्ये ते मंत्री होते, परंतु 2-3 वर्ष त्याच्यावर काही हालचाल झालीच नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा आग्रह होता हिंदू कोड बिल पास करण्याचा, तेही झालं नाही. ह्या 2-4 कारणामुळे बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं हे जर तुम्ही जनतेचं काम होत नाही तर मी माझा मंत्रिपदाचा राजीनामा देतो. अनेकांना माहिती नाही की 2-3 जी महत्त्वाचे कारणं हिंदू कोड बिलाबरोबरच OBCसाठी आपल्या मंत्रिमंडळाचा, भारतीय मंत्रिमंडळाचा राजीनामा देणारे बाबासाहेब आंबेडकर पहिले.
मग 1953 साली कालेलकर आयोग निर्माण झाला आणि मग त्या कालेलकर आयोगाने जे आहे त्यांनी सुद्धा अभ्यास केला आणि त्यांनी राष्ट्रपतींना सांगितलं की हो हो अडचणी आहे बरं, काहीतरी यांना ओबीसींना जे आरक्षण द्यायला पाहिजे, फार महत्त्वाचं आहे. पूर्ण जो आहे पूर्ण त्यांचा अहवाल हा ओबीसींना आरक्षण द्या असा त्यांचा अहवाल आहे. तो अहवाल त्यांनी राष्ट्रपतींना सबमिट केला आणि परत मग चक्र फिरली आणि मग त्यांनी परत एक पत्र लिहिलं. हा अहवाल जरी मी सबमिट केला असला तरी माझा त्याला विरोध आहे. म्हणजे अंतर्गत अशी परिस्थिती नेहमीच जी आहे मागासवर्गीयांच्या बाबतीमध्ये राजकारणामध्ये राहिलेली आहे. नंतर त्याच वेळेला तर संपला असता विषय, पण हे सगळं झाल्यानंतर सुद्धा काही झालं नाही. पुढे लढाई चालू होती. ओबीसीची लढाई ही स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची लढाई आहे. 75 वर्षापासूनची लढाई, त्याच्या अगोदरपासूनची लढाई. लक्षात घ्या, ते काही काळ आज नाही मिळाला. त्याच्यानंतर जनता पार्टीचं राज्य आणि मोरारजी देसाई यांनी 1979 साली मंडल कमिशनची स्थापना केली, बिंदू प्रसाद मंडल, आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हा सगळा अभ्यास करायचा देशातला आणि तुम्ही तुमच्या हे सगळं बनवून द्या. त्यांनी पूर्ण अभ्यास केला. ते न्याय खात्याचेच होते आणि तो सगळा रिपोर्ट 31 डिसेंबर 1980 त्यांनी सबमिट केला. सबमिट केला रिपोर्ट की यांना आरक्षण दिलं पाहिजे, यांना त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे. जनता पार्टीचं राज्य केलं. साहजिकच पुढे काँग्रेसचं राज्य सुरू झालं. 10 वर्ष 10 वर्ष तो अहवाल दाबून ठेवण्यात आला. एकदा अहवाल झाला, तो दिला, परत नाकारण्यात आला. दुसरा अहवाल तयार झाला, अहवाल 10 वर्ष दाबून ठेवण्यात आला. आणि मग ज्या वेळेला व्ही.पी. सिंग हे प्रधानमंत्री होते, त्यावेळेला 7 ऑगस्ट 1990 त्यांनी तो अहवाल बाहेर काढला आणि जाहीर केलं की मी हा अहवाल भारत सरकार स्वीकारित आहे. 10 वर्ष. नेमकं त्याच वेळेला जे आहे मी सुद्धा प्रयत्न सुरू केले बोलायला. शिवसेनेत असताना खरं म्हणजे त्यांनी तो स्वीकारला असं वर्तमानपत्रात आलं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी महापौर होतो. दुसऱ्यांदा महापौर आणि आमदार. मी 2 वेळा महापौर झालो, त्यावेळेला आमदार सुद्धा मीच होतो. तर मी स्वीकारलं किंवा चांगली गोष्ट. कारण त्याच्या अगोदर आम्ही शिवसेना म्हणून त्याचा आग्रह करत होतो. मी मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, वामनराव महाडिक, ते वसंतदादा पाटलांच्या अंगावर धावून जायचो. मंडल आयोग झालंच पाहिजे, अमुक झालं. आणि प्रत्यक्ष ज्या वेळेला तो आयोग स्वीकारला गेला, मी त्याचं स्वागत केलं आणि आमच्यामध्ये गडबडीला सुरुवात झाली. या आपल्या नाशिकमध्येच म्हणजे बाळासाहेब ठाकरे पूर्ण फॅमिली, म्हणजे राज ठाकरे, उद्धवजी ठाकरे, वहिनी साहेब वगैरे सगळे यायचे. आपला जो भुजबळ फार्मचा बंगला आहे तिथे ते 7 दिवस, 8 दिवस, 10 दिवस राहायचे.
आणि एके दिवशी ते तिथे असताना एक मोर्चा निघाला. जी चव्हाण जे आहेत आमचे वयस्कर आहे, भटक्या विमुक्तांचे नेते आहेत, ते आणि इतर सगळी मंडळी, ते सापवाले, गारुडे, गारुडे, मर्याईवाले सगळे, आणि मी त्याच्यामध्ये सामील झालो. कलेक्टर कचेरीवर तो मोर्चा गेला होता आणि मी पण सांगत होतो की या सगळ्या भटक्या विमुक्तांना ओबीसीला आरक्षण मिळालं पाहिजे, मंडळ आयोग झालाच पाहिजे. आता नेमक्या त्याच वेळेला बाळासाहेब ठाकरे माझ्या बंगल्यावर आणि त्यांची प्रेस झाली तिथे. मी तिकडे झालंच पाहिजे, इकडे बाळासाहेब ठाकरे, आणि त्यांनी सांगितलं पोटाला जात नसते. त्यामुळे जे आहे त्याने वेगळ्या प्रकारे त्याला विरोध केला की तुम्ही जे गरीब आहेत त्यांना द्या, पोट जात म्हणत नाही. तर ठीक आहे. आणि मग पुढे असं झालं की पुढे तो विषय आपल्याला पुढे नाही यायचा म्हणून हळूहळू आमच्यामध्ये दरी निर्माण होत गेली. पण हा विषय अजून आहे की पोटाला आर्थिक विषयावर आपण का देत नाही. असं आहे, दलित एखादा कलेक्टर जरी झाला, आणखी कुठे मोठा झाला, तर त्याच्या जर गावात गेलो ना तर तरी त्याला अजून एक बाहेर बसावं लागतं. आज ही परिस्थिती आहे. महाराष्ट्रात आहे पुढे शाहू आंबेडकर राजा, पुढे उत्तर प्रदेशमध्ये तर काय आहे देवाला माहिती, मध्य प्रदेशात. आणि प्रश्न असा आहे, आर्थिक परिस्थितीवर समजा आरक्षण द्यायचं. एक उदाहरण घेऊ, एक समोरचे बसले उदाहरण. आज एक श्रीमंत आहे, मग त्यांना आरक्षण नाही. दुर्दैवाने काही झालं उद्या आणि त्यांचा कोणाचा धंदा बुडाला आणि तो गरीब झाला, मग आरक्षण द्यायचं. किंवा आज आरक्षण आहे तुम्हाला, गरीब आहे, आणि उद्या एखादा धंदा जोरात चालला, आरक्षण काढून घ्यायचं. शक्य आहे का हे शक्यच नाही. आर्थिक परिस्थिती रोज बदलतच जाते, कोणाची कमी होते, कोणाची जास्त होते. तर त्याच्यावर आरक्षण कसं काय देऊ शकतो आपण. आणि म्हणून जातीवर आरक्षण, जे मुळातच गरीब राहिलेले आहेत, शिक्षणापासून दूर राहिलेले आहेत, त्यांच्या महिला, त्या अनेक त्यांच्यामध्ये त्या गोष्टी आहेत की ओबीसी कोणाला ठरवायचं. ज्या महिला आज एक कष्टाचं काम करतात, ज्या महिला अशिक्षित आहेत, ज्यांचं शिक्षण अजिबात झालेलं नाही आहे, त्या लोकांना अजून बरोबर घरदारसुद्धा नाही आहे, त्यांची मुलं बाळंसुद्धा अजून असेच अनवाणी फिरत असतात. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये आहेत, आणि ते धरून मग ओबीसीमध्ये ते घेतलं जातं. म्हणून जातीवर ओबीसी ठरले आणि ती जातगणनेची मागणी होते आहे. त्याच्यावर ताबडतोब आंदोलन पेटलं, दिल्लीत आंदोलन पेटलं. काही लोकांनी आत्महत्या केल्या, खरं काय खोटं काय माहीत नाही. आगीमध्ये एकाला ढोकलून देण्यात आलं, मग तो खरोखरच त्या आरक्षणाच्या विरुद्ध होता, पण तो तर होता ओबीसी, तो कशाला जाईल आगीमध्ये. पण हा वेळ आहे, जाऊन देतात. परत ती गेली केस कोर्टात. 27% आरक्षण मिळाल्यानंतर 54% लोक, त्यांना 27% आरक्षण दिलं. हे फक्त आरक्षण वेगवेगळ्या पद्धतीचे, आणखी खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. काय काय फक्त काय निवडणुकीचं आरक्षण द्या, नोकरीचं द्या, आणखी शिक्षण, एवढंच अनेक अनेक गोष्टी आहेत. त्यात अजून दूरच आहे. आणि प्रत्येक वेळेला जा कोर्टात. यावेळेला सुद्धा कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाच्या 9 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे चर्चा झाली. त्याला इंदिरा साहनी निवाडा म्हणतात. आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या 9 न्यायाधीशांनी शिक्कामोर्तब केलं की आरक्षण दिलं, 27% बरोबर आहे, हे त्यांनी मान्य केलं. आता मग अशा वेळेला जे आहे, आता त्यांनी आरक्षण मान्य केलं, पण प्रत्येक राज्याने त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ना. आता
ते मला बोलायला गेल्यानंतर माझ्या पक्षाची भूमिका काय ते मग असं मी सांगितलं. आणि शेवटी मग मी ते शिवसेना मला सोडावी लागली. त्यावेळेला शिवसेना सोडणं सोपं नव्हतं. आता कोणी सोडतो? त्यावेळेला सोडणं म्हणजे संपला. फक्त इन्कमिंगसाठी दरवाजा होता, आउटगोईंगसाठी काही नव्हतं तिकडं. पण त्यावेळेला मग करावं लागलं. आणि मी एकट्याने नाही केलं, 36 लोकांनी सह्या केल्या त्यावेळेला. त्याच्यामध्ये नाशिकचे किती तरी आमदार, काही नंतर परत मंत्री पण झाले, आमदार पण झाले, या इकडे सगळे त्या 36 लोकांचे शेवटी माझी सही. आणि मग त्याच्यातून जे 36मधून वेळ आली तेव्हा 18 जण गेले. मग आम्ही 18 लोक जे आहेत ते गेलो. कारण 1/3चा त्यावेळेला नियम होता. 1/3 असतील तर तुम्हाला पक्ष बदलता येतो. रात्री 3 वाजता गेलो मधुकरराव चव्हाण यांच्याकडे. त्यांनी सेक्रेटरीला बोलवलं. ते छगन भुजबळ आहेत का? हो आहेत. हे डॉक्टर गोडे आहेत का? आहेत. त्यांची सही बरोबर आहे. बरोबर आहे. किती आहे ते? चला सही करून टाकली. आणि त्यांनी डिक्लेअर केलं की शिवसेना फुटली. शिवसेना एक ग्रुप तयार झाला. त्याच्यातही पुढे आणखी खूप म्हणजे मोठी स्टोरी आहे ती. त्याच्यावर एक आणखीन एक मोठं तयार होतं. प्रत्येक गोष्टीवर मला 50-50 पानं लिहिली जातील अशी आहे. ते जेव्हा आमचे जे आहे बाकीचे 18 लोक, त्यातल्या काही लोकांना उचलून मुंबईला घेऊन गेले आणि काही लोक घाबरले. परत 6 लोक आमच्यातून फुटले. आता मी तर म्हटलं आता आम्ही गेलो कामातून, आता 1/3 नाही. सुधाकर नाईक त्यावेळेला मुख्यमंत्री होते. ते मला म्हणाले भुजबळ साहेब तुम्ही असं करा, राजीनामा देऊन टाका शिवसेनेचा. काय मी तुम्हाला मंत्रिपदाची शपथ देतो काय आणि MLC म्हणून तुमची नियुक्ती करतो. ठीक आहे म्हटलं. परंतु मग थोडंसं थांबलो आपण. आणि मग मधुकरराव चव्हाणांनी जे डोकं वापरलं अप्रतिम. त्यांनी काय सांगितलं? आता 12 यांच्याबरोबर राहिले, मग ते डिस्क्वालिफाय होऊ शकत नाही का? 1/3 नाही ना? नाही म्हणे. त्या दिवशी रात्री 3 वाजता मी जेव्हा सही केली त्याच वेळेला पक्ष 2 झाले. त्या एका पक्षामध्ये 18 लोक होते. शिवसेना आहे त्याच्यातून 6 निघाले. म्हणजे 18चे 1/3 निघाले ते परत गेले. म्हणजे 12 परत. विशेष म्हणजे त्यावेळेला त्यांच्या अंगावर सगळं धावून गेले होते. कारण ते जेवढे शांत होते गांधीवादी, साने गुरुजींना म्हणा, तेवढेच आयडियॉलॉजीमध्ये पक्के. सुप्रीम कोर्टाने तो निर्णय मान्य केला. बरोबर आहे. असो तो बाहेर. आणि मग मी बाहेर पडलो. आणि मग आम्ही ठरवलं की खरं पहिल्यांदा सांगतो म्हणजे माळी समाजाचा मेळावा घ्यायचा. मी आणि सुधाकर नाईक, नरसिंहराव त्यावेळेला प्रधानमंत्री होते. म्हणजे तुम्ही या, आम्ही 5 लाख 10 लाख लोक गोळा करतो. तुम्ही तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं बघा, त्यावेळेला त्यांनी सांगितलं भुजबळ तुम्ही माळी समाजाचा म्हणू नका, माळी समाजाचा मेळावा घेऊ नका, तुम्ही OBCचा मेळावा घ्या. सगळ्या लोकांना गोळा करा गोरगरीब. मी तुम्ही सांगाल तेव्हा येतो. हे बरोबरच होतं. आणि मग मी आलो. म्हटलं तर काय करायचं? मग महात्मा फुले आणि सगळी समता परिषद अशीच स्थापन आहे. आता ते त्यांनी का असं म्हटलं यालाही कारण आहे. कारण OBCचे आमचे काही काही घटक म्हणतात आमचं हे आमचं ते आमचं ते. परंतु 7-8 हजार ज्या जाती आहेत एकूण आपल्या देशामध्ये, त्या जातींना 4 वर्गामध्ये आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्यांच्यावर टीका झाली. फार मोठं काम त्यांनी केलं. फक्त 4 म्हटलं तर जाती, म्हटलं तर वर्ग एकत्र आणले. एक दलित, दुसरा आदिवासी,
तिसरा ओबीसी, चौथा ओपन. म्हणजे माळी, साळी, कोळी, तेली, तांबोळी, परीट, भटक्या, मुक्त त्यांना जे काय मिळणार आहे ते कशातून मिळेल? सरकारकडून, ओबीसी म्हणून. स्वतंत्रपणे काही मिळू शकणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही ते समाजाचा घेण्यापेक्षा सगळ्यांना बरोबर घ्या. आणि मग ती समतावरती सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही ते काम सुरू केलं. 1 नोव्हेंबर 92ला स्थापना झाली समता परिषदेची. आमच्या कामाला सुरू झालं. त्यावेळेला ह्या नाशिकमध्ये पांडुरंगराव गायकवाड पी ए गायकवाड हे फार मोठे पत्रकार होते. त्यावेळेचे ग्रॅज्युएट होते. यशवंतराव चव्हाणांपासून कोणाकडे कुठे जाऊ शकत होते. परंतु पूर्णपणे जे आहे महाराष्ट्रवाद्यांसाठी लढणार आहे ते जे चव्हाण त्यात आहे. कृष्णकांत कुदळे ते गेले. खैरे म्हणून आहेत तिकडे, ते वाढले खैरे. आणि आणखी काही मंडळी, ती सगळी मंडळी गावागावात जाऊन त्यांनी समता परिषदेचा प्रसार केला. आणि समता परिषदेने आणि मग समता परिषदेचा जे आहे ते मेळावे घेण्याचा विचार झाला. आणि 6 जून 93ला जालन्याला पहिल्यांदा समता परिषदेचा मेळावा झाला. कडक पुण्यामध्ये प्रचंड 1 लाख लोक होते. 6 तास बसावं लागलं. लोकांच्या मांड्यांना फोड आले. तेव्हा तर त्या खुर्च्या नव्हत्या, खालीच बसायचे. मुख्यमंत्री होते शरद पवार साहेब. त्याच्या अगोदरच्या मंत्रिमंडळात सुद्धा करून होते. तेव्हा मी महसूल मंत्री होतो 91-92ला. पवार साहेबांच्या वेळेला मी हाऊसिंग मिनिस्टर झालो. स्टेजवर विलासराव देशमुख, शिवाजीराव देशमुख, के सीताराम, अनेक काँग्रेसची मंडळी होती. आणि आम्ही एकच मागणी केली, मंडल आयोगाची अंमलबजावणी या महाराष्ट्रात करा. जनार्दन पाटील म्हणून अग्री समाजाचे नेते माझ्याकडून, ते पण असंच जीवाची तडफड करणारे ओबीसी. पवार साहेब उभे राहिले. त्यांनी सांगितलं भुजबळ 1 महिन्यामध्ये तुमची ही मागणी आम्ही पूर्ण करणार. आणि त्यांनी 1 महिन्यामध्ये ती मागणी पूर्ण केली. ओबीसींना शिक्षणात, नोकरीमध्ये, राजकारणात शनी आरक्षण नेमून आहे. पवार साहेबांचे आपल्या अशा अर्थाने जरूर आहे. पण महाराष्ट्रात पहिल्यांदा मंडळ आयोग लागू झाला. कारण राज्याने तो लागू करायचा होता, तो महाराष्ट्रातच पहिल्यांदा लागू झाला, लक्षात घ्यायला. आणि तो लागू झाल्यामुळं वेगवेगळ्या आमच्या ज्या जाती आहेत त्यातील ग्रामपंचायतीपासून तर जिल्हा परिषद, नगरसेवक, महापौरांपर्यंत 81,000 लोकांना आरक्षण मिळालं. 81,000. किती मोठं. म्हणजे हे एकदम राजकारणाच्या आणि सत्तेच्या बाहेर टिकले गेले लोक ते सत्तेत यायला सुरुवात. मग एक झालं होतं, केंद्र सरकारचे जे IIT किंवा IIM ह्या ज्या केंद्रीय संस्था शिक्षणाच्या, मेडिकलच्या असतील, इंजिनिअरिंगच्या असतील, त्याच्यामध्ये आरक्षण होतं. मग त्याच्यासाठी मी स्वतः त्यावेळेला मंत्री असताना दिल्लीच्या जंतर मंतरवर उपोषणाला बसलो दिल्लीमध्ये. आणि त्यावेळेला अर्जन सिंग जे आहेत ते शिक्षण मंत्री, मनुष्यबळ विकास मंत्री होते. त्यांनी मला बोलवलं. थोडं जरा ठरवलं, आखी माग सही झाला. आणि एका आठवड्यात त्यांनी चक्र फिरवली आणि IIM, IIT मध्ये सुद्धा ओबीसींना आरक्षण मिळालं. मागणी केली, 27% त्यांनी मान्य केली. तर अशा रीतीने एक एक पाऊल आम्ही पुढे. मला दिल्लीमध्ये सगळे ओबीसीचे लोकांनी बोलवलं. त्यांना
खूप संस्था आहेत दिल्लीमध्ये, गुजरातमध्ये, UP मध्ये आमचं आणि सांगितलं तुमच्या नेतृत्वाखाली आता काम करणार. आणि मग मी ते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद उभं झालं आणि पहिला मेळावा झाला तो रामलीला मैदानावर दिल्लीच्या. 3 लाख लोक, फक्त महात्मा ज्योतिराव फुल्यांचा फोटो आणि निमंत्रक छगन भुजबळ एवढेच पोस्ट. आणि अख्ख्या हिंदुस्थानामधून राजस्थान इकडून फुल मैदान झालं. संसद चालू होती. सीताराम येचुरी, लालू प्रसाद यादव, पवारसाहेब अनेक नेते आले आणि ते म्हणजे आश्चर्य झालं की एका दिल्लीमध्ये रामलीला मैदान भरलं आणि नेता कोण नाही नेता. महात्मा ज्योतिराव फुलांचा फोटो आणि खाली निमंत्रण छगन भुजबळ आहे. पहिली ती सभा म्हणजे देश पातळीवर, देश पातळीवर पाटणाला 7 लाख लोकांचं मैदान आहे, गांधी मैदान. ते संपूर्ण भरलं. मुंबईचे पत्रकार होते ते 3-4 वेळा फक्त भरलं. एक इंदिरा गांधींनी जेव्हा बांगलादेश निर्माण केलं त्यावेळेला, एक जयप्रकाश नारायण यांचा प्रमुख नेतेपदाखाली जनता पार्टी आणि त्यावेळेला, आणि तिसऱ्यांदा ते OBC मध्ये. तेवढा रिस्पॉन्स मिळत गेला. मग मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा, कर्नाटक, पंजाब, छत्तीसगड, तेव्हापासून प्रत्येक याच्यात आमची मागणी ही एक जातगणना झाली पाहिजे. कारण प्रत्येक वेळी कोर्टात. दुसरं, न्यायपालिकेमध्ये सुद्धा आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. आता IIT आणि IIM मध्ये मिळालंच होतं. त्यामुळे इतर काही लहान गोष्टी बरोबरच आहेत. हे 2 त्या गोष्टीसाठी आम्ही सतत लढत राहिलो. आणि मग हे कशासाठी पाहिजे? ही जातगणना फक्त आरक्षणासाठी पाहिजे, कशासाठी? त्याला इतिहास आहे. तर या OBCचा अभ्यास करण्यासाठी खासदार सुमित्राताई महाजन, त्यापुढे लोकसभा अध्यक्ष, त्यांच्या नेतृत्वाखाली 16 खासदारांची कमिटी निर्माण झाली की तुम्ही अभ्यास करा या सगळ्या OBC घटकांचा आणि त्यांना कशी मदत करायची ते सांगा. त्यांनी अहवाल दिला की OBC घटकांची परिस्थिती अतिशय वाईट आहे, परंतु त्यांचा डाटा आमच्याकडे नाही, लोकसंख्या आमच्याकडे नाही, म्हणून आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही की यांना किती मदत करावी. तो सेन्सस कमिशनरने जे आहे जनगणनेमध्ये ही जातगणना करून आम्हाला कळवा, मग आम्ही तुम्हाला सांगू. काही झालं नाही. पुढे मनमोहन सिंग कमिटी आली, त्याच्यामध्ये तर चिदंबरम होते, पवार साहेब सुद्धा होते. त्यांनी पण सांगितलं दिलं पाहिजे, पण डाटा नाही. त्यांनी पण सांगितलं सेन्सस कमिशनरला की त्याची माहिती आम्हाला. पण हे कशासाठी पाहिजे असा मूळ मुद्दा परत आला. दलित समाजाला भारत सरकारकडून मोठा निधी मिळतो, तसाच मोठा निधी जो आहे राज्य सरकारकडून. अच्छा, हिंदुस्थान आदिवासी समाजाला भारत सरकारकडून निधी मिळतो, तसाच मोठा निधी म्हणजे नियमाप्रमाणे 9% निधी बजेटच्या आदिवासी समाजाला. आमचं म्हणणं हेच आहे, बाकीचं आरक्षण आहे, पण आज सुद्धा या OBC समाजाची परिस्थिती गावागावांमध्ये वाईट आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे, घरांची परिस्थिती वाईट आहे, शिक्षणाची परिस्थिती वाईट आहे, महिलांची परिस्थिती वाईट आहे, आरोग्याची परिस्थिती वाईट आहे. त्यांच्यासाठी एक खास फंड जे आहे ते आम्हाला दिल्लीतून आणि राज्यातून सुद्धा मिळेल. हा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे हा लोकांच्या नजरेला आलो. त्यांना वाटतं फक्त निवडणुकीसाठी चाललेलं आहे, फक्त निवडणुकीसाठी नाही, हे पण त्याच्यामध्ये आहे. मग आता काय करायचं? समता परिषदेतर्फे आम्ही 1910 साली 2010 आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. त्या 11 जी जनगणना होणार त्याच्यामध्ये जातगणना करा. सुप्रीम कोर्टाने भारत सरकारकडे विचारणे केली, काय तुमचं काय म्हणणं आहे? त्यावेळेला समीर भाऊ तुमच्या नाशिकचे खासदार,
मी त्यांना तुम्ही एक खासदार आहात तर तुम्ही हा प्रश्न घ्या ना तिकडे. त्यांनी सुरुवात केली. त्यांना गोपीनाथराव मुंडे होते, लालू प्रसाद यादव आले, मायावती आले, सगळे सगळे आले, काँग्रेसचे हनुमंताई आले, ही सगळी मंडळी आली. मागासवर्गीय वेगवेगळ्या पक्षातले 100 खासदारांनी जे आहे मागणी केली हाऊसमध्ये, पार्लमेंटमध्ये, ते जात गणना करा. पवार साहेबांनी कॅबिनेटमध्ये सांगितलं, अरे एवढे खासदार मागणी करतात, तुम्ही कसं काय थांबू शकता. प्रणब मुखर्जींनी हाऊसमध्ये सांगितलं की आम्ही जात गणना करणार. प्रणब मुखर्जी काँग्रेसचे त्यावेळेचे मंत्री, त्यांनी सभागृहातून सांगितलं आम्ही जात गणना करणार. आम्ही निर्धास्त झालो. सुप्रीम कोर्टाने सांगितलं कमी तुमची झाली जात गणना होणार. पण ती जात गणना तर अशी केली, नेहमीची जी आहे ती सेन्सस कमिशनर करून केली जाते दशवार्षिक. त्यांनी नाही केली ती. त्यांनी काय केलं, सर्वेक्षण काय केलं, म्हणजे गावातली जी आहे ती ग्रामविकास खात्याकडे आणि शहरातली जी आहे ती नगर विकास खात्याकडे. तुम्ही मग याचा फरक का. तर सेन्सस कमिशनर असं ते अतिशय डिटेल असं, त्याला कायद्याचा अधिकार आहे. ती जर तुम्ही खोटी माहिती दिली तर 3 वर्षापर्यंत सजा आहे, दंड आहे. त्यामुळे त्याला एक प्रकारची व्हॅलिडिटी मजबूत निर्माण झालेली आहे. हे काय आपलं कोणी काय सांगितलं, कोणी घरातच बसून केलं आणि केलं. पण ते पण 2016ला आलं. त्यावेळेला जेटली साहेब मंत्री होते, त्यांनी सांगितलं बाबा अहवाल आलेला आहे, वाईट परिस्थिती आहे ओबीसीची, भटक्या मुक्तांची, काय एवढं सांगितलं, पण आकडा सांगितला नाही. त्यावेळेला इथे सरकार होतं फडणवीस साहेबांचं. फडणवीस साहेबांनी जे आहे मग ते एक जण कोर्टात गेला. फडणवीस साहेबांनी सुद्धा प्रयत्न केले, भारत सरकारकडून डाटा द्या, डाटा द्या. मग काही वेळेला त्यांनी सांगितलं की तो चुकीचा आहे, काही वेळेला काय, काही वेळेला काय सांगितलं. मग आमचं सरकार आलं उद्धव ठाकरेंचं, त्यावेळेस ते खानविलकर होते. ते म्हणाले तुम्ही एम्पिरिकल डाटा केलाच नाही, ह्या सगळ्या 2-3 गोष्टी ज्या तुम्हाला सांगितल्या त्या केल्या नाहीत. आता आम्ही म्हटलं करतो. त्याच्यात करोना सुरू झाला. आता जनगणनाच झाली नाही तर जातगणना तरी कुठून होणार, कसं काय एम्पिरिकल डाटा सुरू होणार. सगळंच थांबलं. त्याच्यानंतर दिवस गेले. आता आम्हाला वेळच नाही. खानविलकर साहेब होते तिकडे, ते म्हणाले नाही नाही ते आता असं आहे की ते कोर्टात गेलं कोणतरी त्यांच्यापुढे, ते एम्पिरिकल डाटा वगैरे तुम्हाला द्यायला पाहिजे, नाहीतर मग नाही. आता तो आम्ही काही देऊ शकलो नाही. तो निरगुडकर मग आयोग होता, त्यांनी काय बरोबर तर केलं नाही, तो त्याने फेकून दिला. ते म्हणाले मला काही सांगू नका, ताबडतोब इलेक्शन घ्या. मग काही ठिकाणी छोट्या नगरपालिका वगैरे वगैरे निवडणुका झाल्या निवडणुका. ओबीसीला जवळ 92 ठिकाणी निवडणूक, ओबीसीला 0 आरक्षण. म्हटलं तर करायचं काय, ओबीसीला 0 आरक्षण. सुप्रीम कोर्टात तर पुढे काय चालणार आमचं. मग आम्ही दुसरी कमिटी नेमली, बाठिया कमिशन. आता हे बाठिया कोण म्हणजे मला माहिती होती, पण मला माहिती नव्हते त्यांचे काय. पण ते जे काही झालं त्याच्यामध्ये आपले नाशिकचे जे कलेक्टर होते आणि पुढे सेक्रेटरी महेश झगडेसुद्धा होते. आणि मग ते सुरू झालं. आता ते सुद्धा त्यांनी काय केलं, असंच फटाफट लोकांना विचारलं, कलेक्टरला यायला त्याला, हां काय कोण किती आहे तो विषय सांगा. आता कोण कशाला विचारायला गेलो, त्याच्यामध्ये पण राजकारण. काही लोकांनी फोन करून सांगितले कमी करायचं आहे कलेक्टरला, त्याप्रमाणे झालं. अनेक ठिकाणी, काही ठिकाणी 7% दाखवले जिल्ह्यामध्ये, काही ठिकाणी 5%. नाशिकमध्ये सुद्धा एकदम कमी. माझ्या हातामध्ये जेव्हा रिपोर्ट आला, सिन्नरचा रिपोर्ट आला, असं काय ह्या सिन्नरला ह्या 2-4 गावांमध्ये 0 ओबीसी म्हटलेलं आहे.
ते आमचे कर्डक साहेब आहेत, ओबीसीचं काम करतात. त्यांनी टीम पाठवली तिकडे सिन्नरला. आणि त्या सिन्नरला जेव्हा त्यांच्या 4 गावामध्ये त्यांनी चौकशी केली त्यावेळेला असं आढळून आलं की ह्या जनगणनेमध्ये जे आहे एका गावामध्ये ओबीसीचाच सरपंच होता. दुसऱ्या गावामध्ये 5 सदस्य ओबीसीचे होते. तर मी त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना सांगितलं, सगळ्यांनी, शिंदे पण होते त्यावेळेला, अजितदादा होते, सगळे उद्धव ठाकरेंना. अरे म्हटलं हे असं आहे, हे यांनी काय वाटेल तशी आमची वाट लावून टाकली या बाठियाने. ते म्हणून काय करायचं आता. मग त्याच्या अगोदर असं झालं होतं गंमत, मध्य प्रदेशची निवडणूक आली होती. तिथे मग आमच्यातर्फे कोणीतरी गेलं सुप्रीम कोर्टात. आता यांचा एम्पिरिकल डाटा काय, तिथे बीजेपीचं सरकार, शिवराज चव्हाण यांचा कुठे गेला. खानविलकर साहेब बोले महाराष्ट्राला जो न्याय तो तुम्हाला न्याय, अडकले. मग ते शिवराज चव्हाण साहेब गेले दिल्लीमध्ये. मग काय झालं ते काय मला माहीत नाही, पण एक त्यांनी आयोग केला. 15 दिवसात 1 महिन्यामध्ये ते सगळं तयार करून त्यांनी दिलं आणि ते त्यांनी मान्य केलं आणि त्यांचं आरक्षण सुरू झालं. त्यांच्या पावलावर पाऊल आम्ही ठेवलं. हा बाठिया कमिशन आम्ही पण तेच केलं आणि आमचं आरक्षण सुरू झालं. पण आता असं आहे की ह्या आरक्षणामध्ये या बाठिया कमिशनचं सुद्धा घ्या, पुढे 6%, 10%, 38%, किती आहे ओबीसी किती आहे. कोण म्हणतो 38%, कोण म्हणतो 40%, कोण काय, कोण हे असं सगळं ते चालू आहे. आणि मग त्याप्रमाणे मग आरक्षण मिळणार असेल तर आम्हाला जो आहे तो त्रास नक्कीच होणार होता. आता याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, 1990 पासून जे एक प्रकरण शिल्लक होतं त्या ओबीसी राष्ट्रीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचं मोठं काम मोदी साहेबांनी केलं. मी मोदी साहेबांचं किंवा भाजपचं तर कौतुक करायला उभा नाही आहे, पण आमचं ज्याने भलं केलं त्याने भलं केलं. आम्ही ते ओढून ओढून सांगणार. मंडल आयोग आला तर अडकला कुठं होता, झाला तर कसा झाला, हे पुढे झालं तर हे पुढं कसं कसं काय. आणि आज सुद्धा जे आरक्षण दिलं गेलं फक्त 12%च भरलेलं आहे राज्यामध्ये सुद्धा, आणि दिल्ली सरकारमध्ये तर त्याहूनही कमी आहे. सेक्रेटरी सुद्धा सापडणं कठीण आहे तिथे ओबीसीचं. ह्या अडचणी अजूनही आमच्या पुढे आहेत. स्कॉलरशिप, हॉस्टेल्स, नॉन क्रिमिलियर, याच्यावर खूप काम करायचं आहे आपल्याला. 8 जानेवारी 2020ला महाराष्ट्राच्या विधिमंडळात सुद्धा ठराव मंजूर झाला. तिथं भारत सरकार करत नसेल तर महाराष्ट्राने करायला जात करणार. काही झालं ना. पुढे अलीकडेच कर्नाटकने केलं. तामिळनाडूमध्ये 73% आरक्षण आहे. तेलंगणाने केलं जात करणं. आणि शेवटी जे आहे आता आपल्याला कल्पना आहे की मोदी साहेबांनी सुद्धा जातगणना आम्ही करणार म्हणून जाहीर केलं. तसं तर 2019मध्ये राजनाथ साहेब म्हणाले होते की आम्ही पुढच्या जनगणनेमध्ये जातगणना करू, पण तो विचार मागे पडला. आणि विचार मागे पडला त्याबरोबर जनगणनासुद्धा मागे पडले कोविडमुळे. पण आता मोदी साहेबांनी जे आहे भाजप सरकारने जातगणना मंजूर केली. अहो किती मोठा आधार आहे. 1 लाख स्कॉलरशिप द्यायची म्हटलं तर कोर्टात, मग तुमचा एम्पिरिकल डाटा काय, तुम्ही लोक किती आहात, तुम्हाला काय आहे, संख्या किती, हे काय सांगणार. आणि आम्ही सांगतो 1931ची मान्य करा किंवा भारत सरकारने ठप्पा मारा, हे 54% संपला विषय. व हा काय त्रास आहे. मग हा जातगणना त्याच्यासाठी कोण किती आहे, कोण किती आहे. ही जातगणना म्हणजे फक्त संख्या नाही मोजणार,
त्यांची परिस्थितीसुद्धा बोलणार. किती लोकांना पक्की घरं आहेत, कोण शिकलेलं आहे, कोण ग्रॅज्युएट आहे, सरकारी नोकरीमध्ये किती आहे, आजारी कोण असतात, महिला कुठलं काम करतात, किती कष्टाचं काम, ही सगळा डाटा गोळा होणार आहे. ही फार मोठी अशी गोष्ट जी आहे ती आहे. पण मग आता परत हे तुमचं निवडणूकचं जे आहे ते थांबलं होतं ना, हे प्रभाग अमुक तमुक याच्यामुळे परत सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं. आणि मग त्यावेळेला मला सुप्रीम कोर्टाने त्यांनी सांगितलं ताबडतोब 15 दिवसामध्ये करा, नाही तर ताबडतोब निवडणुका. घेतल्या निवडणुका, शून्य आरक्षण. आता तेव्हापासून ज्या निवडणुका झाल्याच नाही, किती वर्ष झाले तर तुम्ही मोजा. आता 3-4 वर्ष होऊन गेली, प्रशासक बसलेले आहेत, काम सगळं महाराष्ट्रात सुरू आहे. शेवटी जे आहे का तर सुप्रीम कोर्टात अडलेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये मग आम्ही वकील उभे केले, गोपालकृष्णन, समीर भाऊ, महेश झगडे, पुण्याचे आमचे एक महेश ससाने, मंगल ससाने म्हणून आहेत, मंगेश ससाने, त्यांना पाठवलं 2-3 दिवस. मी फडणवीस साहेबांकडे गेलो. त्यांना म्हटलं की तुम्ही आता याचा निकाल लावून घेणार आहात, तुमचे वकील मोठे मोठे असणार, सरकारी वकील असणार, ओबीसी तुमचा जर DNA जर आहे तर ओबीसीला त्यांच्या 27% आरक्षण मिळालं पाहिजे. हे मागणी आम्ही करणार काय, आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट केला पाहिजे. त्यांनी सांगितलं मला तुमची मागणी मान्य आहे. माझ्यासमोर त्यांनी दिल्लीतल्या त्यांच्या वकिलाला फोन केला आणि सांगितलं समीर भाऊ तुम्हाला येऊन भेटतील, ते काय सांगतील. ओबीसीचा प्रश्न तो न्याय्य प्रश्न आहे काय, आणि आपल्याला त्याला सपोर्ट करायचा आहे. आणि मग इंदिरा जयसिंगानी म्हणून त्यातसुद्धा अतिशय वयस्कर लढाऊ वकील आहेत. मी समीर भाऊंना सांगितलं त्यांनासुद्धा जाऊन भेट, पण त्यांनी अनेक लढाया ओबीसीच्या लढल्या, ते त्यांना जाऊन भेटले, त्यासुद्धा उभ्या राहिल्या. तुषार मेहता सॉलिसिटर जनरल भारताचे, त्यांना जाऊन भेटला समीर भाऊ की आम्ही उद्या असं मानतोय, आम्हाला तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे. आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे काही आठवड्यापूर्वी लढाई सुरू व्हायच्या अगोदर, पहिलगामच्या अगोदरच तिकडून जो निकाल आला त्यावेळेला कोर्टामध्ये सगळ्यांनी सपोर्ट केला की नाही हे द्या त्यांचं आरक्षण. हे बिठियाच्या अगोदरचं, बाठियामध्ये 7% आणि 8% नाही, त्याच्या अगोदरचा जो कायदा आहे तुमचा 27%चा त्याप्रमाणे द्या, असं त्यांनी जे आहे जाहीर केलं. आणि ते आरक्षण जे आहे आम्हाला लागू झालं. त्या सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे द रिझर्वेशन शॅल बी प्रोव्हाइडेड टू द ओबीसी कम्युनिटी ॲज पर द लॉ हॅज इट एक्झिस्टेड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र प्रायर टू द 2022 रिपोर्ट ऑफ द बांठिया कमिशन. तर क्लिअर त्यांनी जे आहे आदेश दिला. आणि म्हणून आम्ही मोदी साहेबांचं, फडणवीस साहेबांचं आग्रह केलं किंवा एक तर तुम्ही जातगणना दिली, एक तर तुम्ही आमचं आरक्षण, गेलेलं आरक्षण परत मिळवून दिलं. आणि म्हणून जे आहे हे ह्या सगळ्या गोष्टीचे आता ह्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत ह्या लवकरच होणार आहेत. परंतु जे आहे याच्यावर जे आहे प्रत्येक व्यासपीठावर आम्ही जातनिहाय जनगणनेची मागणी केली. मुख्यमंत्री, प्रधानमंत्री सगळ्यांना बोललो, हे सगळं काही झालं, बरोबर झालं काय. बिहारमध्ये जर तुम्हाला सांगितलं 64% ओबीसी निघाले काय. पण त्यावेळेला तर तिकडे काशीराम म्हणायचे, वारले बिचारे, यूपीमध्ये जिसकी जितनी संख्या हमारी उसकी उतनी भागीदारी, हिस्सेदारी. आता तेवढा फंड्स त्या लोकांना जर 54% असतील तर त्या प्रमाणात त्यांना घरादारासाठी, शिक्षणासाठी फंड्स मिळाले पाहिजेत. एक छगन भुजबळ आरक्षण, छगन भुजबळ आरक्षण कधी घेतलं नाही, छगन भुजबळच्या पोरांनी घेतलं नाही, पुढे काय घेण्याची अजिबात शक्यता नाही. मला फायदा मिळाला, मी पण अतिशय गरिबीत वाढलो, आई वडील लहानपणी. बाळासाहेब देसाईंनी सुरू केलं होतं, JPची सही आणली आणि त्यांनी सांगितलं की त्या गरीब आहे वगैरे 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 की तिचे आम्हाला फ्री शिक्षण मिळायचं, बाळासाहेब देसाईंनी त्यावेळेला. त्याच्यानंतर आता खूप मिळतं आहे लोकांना,
मग त्यावेळेला ते होतं. त्या जे पीच्या पाठीमागे 1-1.5 महिना मागे लागायचा, नगरसेवकाला पकडायचं, त्याच्याकडे जायचं, पाय पडायचं, मग तू कधी जाणार, मग ते जे पीकडे, जे पीला म्हणणार चला. हे असं सगळं आम्ही पुढे झालेलं आहे. आता हे सगळं करत असता राजा आहे. मध्येच तुम्हाला माहिती आहे की मराठा आरक्षणाचा प्रश्न उभा राहिला. मराठा आरक्षणाला आमचा विरोध आहे का? आमचा विरोध नाहीच आहे. आमचा विरोध काय आहे की ठीक आहे, आयोग निर्माण झालेले आहेत, त्या आयोगाकडे जा. 3 आयोग, त्याच्या अगोदर 3-4 आयोग निर्माण, सराफ आयोग, खत्री आयोग, आणखीन एक आयोग काहीतरी. आणि त्या सगळ्या आयोगाने स्पष्टपणे सांगितलं की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टात प्रकरण गेलं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मंत्री तुमचेच आहेत, एवढे मुख्यमंत्री झाले तुमचेच आहेत, साखर कारखाने तुमचेच आहेत, शिक्षण संस्था तुमच्या आहेत, जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही एवढे आहात, आमदार खासदार तुमचे एवढे आहेत, अमुक तमुक 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 सगळं काय सांगितलं. आणि त्यांनी स्पष्ट लिहिलं की तुम्हाला आरक्षण देऊ शकत नाही. आता म्हटलं हे काय आम्ही का तुम्हाला कुठे विरोध करतो? तुम्ही जा ना, घ्या ना ते आरक्षण. पण मग एक नेते निघाले ते जालन्यामधून, मग ते काय ते तुम्हाला सगळं माहिती आहे, त्याच्यामध्ये राजकारण काय घुसलं नाही, काय नाही काय. आणि मग ते बसले ते बायसामुक. आता ती एक मोठी स्टोरी आहे. अगोदर पोलिसांवर दगडफेक केली गेली, 84 पोलीस, महिला पोलीस जखमी झाल्या. त्याच्यानंतर तिथे लाठी हल्ला झाला. त्या ठिकाणी जिथे ते उपोषण होतं ना, अंतरवली सराठी म्हणून त्या गावामध्ये. पण ते ना ते एस पीने सांगितलं अगोदर, ना फडणवीसांनी सांगितलं. सगळे एकदम बॅकफूटवर गेले. फडणवीसांना वाटलं असेल कदाचित मी मला लहान जातीचा मनुष्य आहे, माझ्या अंगावर काय येतील ते. त्यांनी सांगितलं शिंदे तुम्ही बघा काय करायचं. साहजिक आहे ना, स्वाभाविक आहे, मनुष्य धर्म आहे. ताबडतोब लोक जात चिटकवून टाकतात. आताच बघा ना, त्या 2 आमच्या त्या भगिनी ज्या आहेत, ज्या आता लढाईचं जे आहे तुमच्या पुढे ब्रीफिंग करत होत्या. एक सोफिया कुरेशी, दुसऱ्या आपल्या योमिका सिंग, आणि तिसरे विक्रम मिस्त्री, बरोबर. एक त्या सोफिया कुरेशी त्या मुस्लिम समाजाच्या, परत कुरेशी म्हणजे खाटी, म्हणजे परत ओबीसी. तर ते जे आहेत आपल्या इकडचे, माझ्याकडे एकदा तिकडे फार वर्षापूर्वी दिलीप कुमार साहेब आले मंत्रालयात, आणि साबिर शेख म्हणून जे आहेत मुस्लिम ओबीसी लीडर्स ते आले. आणि दिलीप कुमार म्हणाले, और भुजबल साहब तुम माली हो तो तुमको आरक्षण है, हम भी तो बागवान है, हम भी तो माली, हमको क्यों नहीं है भाई. आता बागवान म्हणजेच माळी परत. म्हटलं बरोबर आहे. आणि मग त्यांना सुद्धा जे आहे, जे त्या धंद्यातले होते, मग खाटीक असतील, कुरेशी किंवा बागवान असतील किंवा मणियार असतील, म्हणजे कासार असतील, हे जे असे जे आहेत त्यांना सुद्धा आपण आरक्षण दिलेलं आहे. आता ती कुरेशी, ती मागासवर्गीय, एक लक्षात घ्या, ती लहानसहान ऑफिसर नाही आहे. सब लेफ्टनंट, लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, मग कर्नल आहे, मग मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल, जनरल, तेवढ्या जवळ ती आलेली आहे. त्या आमच्या भगिनी सोफिया कुरेशी. दुसऱ्या तो योमिका सिंग, मला माहिती नाही, पण कोणीतरी सांगितलं की त्यांच्यावर पण कोणीतरी टीका केली, सांभार समाजाच्या, मला माहीत नाही. अरे पण त्या सुद्धा विंग कमांडर, म्हणजे तुमच्या काय म्हणतात एअरफोर्समध्ये उच्च पदावर आहेत, त्या अशा खालच्या पदावर नाही आहे. आणि त्या दोघी जणी, आणि विक्रम मिस्त्री काश्मीरी पंडित, त्या दोघी आहे सांगतात. आणि ती सोफिया कुरेशी सांगते, आम्ही पाकिस्तानने आमच्यावर असा अन्याय केला, आणि मग ते दहशतवादी, आणि आम्ही त्यांना अशा अर्थीने आमच्या सैन्याने त्याचा बदला केला. आता एवढं सगळं म्हणजे एक तिकडे आपण तो हल्ला केला. आता थोडं तो विषांतर होतो, तिथंच बरोबरच आहे, 9 ठिकाणी पहिल्या दिवशी बदला घेतला. त्याला सिंदूर नाव दिलं. मी पहिल्यांदाच नाशिकमध्येच बोललो, ॲप्रोप्रिएट नाम दिलं सिंदूर, म्हणजे आमचा कुंकू पुसला त्यांनी, म्हणून त्याला सिंदूर नाव दिलं. आणि ते बरोबर त्याचा बदला घेतला गेला. आणि त्या महिला सांगतायत जगासमोर
की भारतामध्ये आम्ही अशा आहोत. भारतात महिलासुद्धा आता तुमच्यासारख्याच त्या वेगवेगळ्या फोर्सेसमध्ये, लढ्यामध्ये, ऑफिसमध्ये पुढे आहेत. आणि आम्ही धर्माने कुठलेही काही असो, जातींनी कुणीही असो, पण आम्ही आमच्या देशाशी एकनिष्ठ आहोत. किती मोठा संदेश जो आहे मोदी साहेबांच्या लोकांनी जो आहे हा जगाला दिला. ना तर कोणाला त्यांनी उभे करू शकले असते ना राव. व त्याच्यात सुद्धा त्यांनी बघा कसा निर्णय घेतला, योग्य निर्णय. जगाच्या पुढे महिला गेल्या आणि त्यातही मुस्लिम पासून तर सगळ्या धर्म वेगवेगळ्या जातीचे लोक गेले. आणि त्यांनी सांगितलं नाही, यांनी आमच्यावर अन्याय केला. आमच्या मातृभूमीवर त्यांनी आमच्या भगिनीचं कुंकू पुसलं, आम्ही त्यांच्यावर हल्ला. असा मराठा आरक्षण त्यांनी मागणी केली. मी काही बोलत नव्हतो त्यावेळेला. करा बाबा, काय करायचं तुम्ही करा. ते मला खूप बोलायचे ते महाशय. कोण मला माहीतच नाही नाव कोण काय. म्हटलं आता आम्हाला शिव्या देणारे खूप आहेत, आता काय करायचं. शिव्या तर देतच राहणार आहे, त्या काही थांबणार आहेत का आम्हाला. काय लढलं तर पाहिजे. आणि मग अचानक बीडमध्ये आग पेटली. जयदत्त क्षीरसागर माजी मंत्री, त्याचा पुतण्या, पवारसाहेबांचा आमदार, आणखीन एक राष्ट्रवादी काँग्रेसचा यतीन क्षीरसागर वगैरे काय नव्हतं, डॉक्टर, पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर, त्याची काय म्हणतात बायकोसुद्धा, आणि तो ते सुद्धा. अरे प्रकाश सोळंके मराठा समाजाचे आमदार, त्यांच्या घरात घुसलं, ते पेटवलं. दुसरं ताबडतोब बीड पेटवलं. आणि ते एकानेच नाही पेटवलं, वेगवेगळ्या ग्रुप्सने पेटवलं. त्याला सांकेतिक नावं दिली गेली. आम्ही 15 नंबरला, तुम्ही कुठे आहो, नाही आम्ही 21ला चाललो, तुम्ही कुठे, तुम्ही 25, असं सगळं वेल प्लॅन. त्या मी गेलो दुसऱ्या दिवशी बघायला, त्या सगळ्यांना भेट दिली मी. त्या जयदत्त क्षीरसागरच्या महिलांनी मला सांगितलं, साहेब काय सांगायचं, त्यांची जयदत्तची आई काकू म्हणाली, त्या 3 वेळा खासदार होत्या. मोठी फॅमिली ना, पाठीमागे मोठा वाडा, त्याच्यामध्ये मोठी भिंत पाठीमागे, आणि सगळ्या पक्षाचे जे वेगवेगळ्या पक्षात असलेले लोक एकत्र राहतात. आणि पुढे सगळ्यांच्या गाड्या, आणि त्या गाड्यात धनाधन अशा बॉम्ब टाकल्यासारख्या उडत होत्या, फटाफट फटाफट. आणि त्याच्यातून जो जे काही धूर निघाला तो धूर आतमध्ये घेतला. त्याच्यातून लहान लहान मुलं, त्यांना सफोकेशन व्हायला लागलं, बाहेर जाता येत नाही, पाठीमागे पळता येत नाही, भिंत आहे, अशा अडकले, करणार काय. 5 मुस्लिम युवक नमाज पडायला चालले होते. त्यांनी म्हटलं अरे क्या हे अण्णा के घर क्या हो गया. फोन लावला तर लागतच नाही. शेवटी त्या डॉक्टर बाईंचा फोन लागला. ते बोले ऐसा ऐसा हो गया. अरे बघा माणूस की काय असतं ते नमाजला नाही गेले, त्या भिंतीच्या मागे गेले, गोविंदा केला, त्या भिंतीवर चढले. तिकडून त्यांना सांगितलं त्या महिलांना, खुर्ची घ्या, खुर्चीवर तुम्ही उभे राहा, मुलांच्या पायाला धरून पाय वरती करा, त्यांना हात वरती करा सांगा. वरती ओढून घेतलं आणि सगळ्यांना त्यांच्या घरी घेऊन गेले. आम्ही त्यांचा सत्कार केला. परमेश्वर अल्लाह असेल, राम असेल, विष्णू असेल, पांडुरंग असेल, काय ह्याच्यापेक्षा काय मोठं असतं मला सांगा. तर असो, तर हे सगळं. परंतु मी पाहिल्यानंतर आमच्या हॉटेल, आमच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलच जाळून टाकलं. अशा अनेक ठिकाणी. दुसरं अमरसिंग पंडित, त्याच्याकडे दगड केलं. मी जाऊन बघितलं, अरे कोण मंत्री सगळे घाबरलेले, कोणी बोललं तयार नाही. आगीचे बंब तिथे रस्त्यावर टाकून दिले, सगळे अडथळे मोठे मोठे, बंब येऊ शकत काय, सगळं अंधाधुंद. म्हणजे ज्याला म्हणतात ना बनाना रिपब्लिक, त्याच्या पुढचं काम जणू काही सरकार नाहीच. आणि मग मी संभाजीनगरच्या त्या हॉटेलमध्ये आलो आणि सांगितलं की मी लढायला उभं राहणार. 17 ऑक्टोबरला त्यांनी जालन्याला मिटिंग घेतली. 16 ऑक्टोबरला मी माझा राजीनामा दिला नेऊन, की मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. कारण मी सरकारच्या विरुद्ध बोलणार आता हे जे काय पाहिल्यानंतर.
आणि मी मंत्री आहे, माझ्या कॉन्शियस सेज आय शुड रिझाईन. मी म्हटलं रिझाईन केलं चल. आणि मी आणि समीर बाबा निघालो. तिथून फोन त्यांचे मिटिंगला जाताना वरून सगळ्या आमच्या मुख्यमंत्र्यांनी, भुजबळांना सांगा तुम्हाला काय बोलायचं ते बोला, पण राजीनाम्याचं बोलू. ठीक आहे, शेवटी असं त्यांनी सांगितलं म्हणून ऐकूया. मी राजीनाम्याचं काय बोललो नाही, पण लढायला उभं राहिलं. पण त्यावेळेला मी राजीनामा दिलाच होता ना. मंत्रिपद काय शेवटी कशासाठी आहे? बाबासाहेब आंबेडकर एवढ्या मोठ्या पदावर त्यांनी राजीनामा देऊन टाकला. सी.डी. देशमुख साहेब, त्यांनी मोरारजी देसाईंनी जेव्हा 106 हुतात्मे केले गोळ्या घालून संयुक्त महाराष्ट्रात, त्यांनी राजीनामा, हे तर काय आमचं राज्याचंच मंत्रिपद आहे आणि ओबीसीसाठी आणि त्याच्यानंतर 2-2, 3-3 लाखाच्या सभा झाल्या आणि ते सगळं माहिती आहे. आणि मग ते पुढे बरं आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही आरक्षण घ्या ना, पण नाही आम्ही याच्यातच घेणार. आता ते चालू, ते पण सगळं कोर्टात चालू आहे. शेवटी सरकारनं परत आरक्षण दिलं आहे त्यांना 10%. आता बघा, पहिलं मोदी साहेबांनी 10% आरक्षण दिलं EWSमध्ये, इकडं सेक्शन. बरोबर, महाराष्ट्र सरकारच्या सेक्रेटरीने सांगितलं की या 10%मध्ये 8.5% केवळ मराठा समाज आहे, केवळ मराठा समाज. म्हणजे ते 8.5% होतं. तरीसुद्धा मग आणखीन मग फडणवीस बोले जाऊ द्या 10% आणि ते 10%. अरे तुम्ही घ्या ना आरक्षण, आम्ही कुठे म्हणतो 10% घ्या, 20% घ्या, 25% घ्या. पण भटक्या मग तर ज्यांना अजून घरं बांधणार नाही आहे, ह्या गावातून त्या गावामध्ये जातात, कुठे जे गटार संडास इकडं तिकडं कुठे काही राहत आहेत. त्यांचं आरक्षण त्यांच्या ह्याच्यामध्ये कशाला तुम्ही येता? एवढंच माझं होतं. आरक्षण माझा विरोध नाही आहे. आम्ही असं कुठं म्हणतो की आम्हाला दलित समाजामध्ये घ्या, नाही, त्यांचं आरक्षण त्यांना दिलेलं आहे. तसं हे 54% आहे, त्याच्यातही अर्धा मिळालेला आहे. असो, पण त्याच्यामुळे जे आहे तुम्हाला कल्पना आहे की गावागावामध्ये सुद्धा मराठा विरुद्ध ओबीसी असे वाद झाले. ते दुःखदायक होते. माझ्या तर मतदारसंघामध्ये विधानसभेला ते जरांगे साहेब येऊन बसले 2 दिवस रात्री 2-2 वाजेपर्यंत. आणि दुर्दैवाने जे आहे तो मराठा समाज, ज्यांना मांजरपाड्याचं पाणी वगैरे आलं, सगळं आलं, 160 किलोमीटर पाणी घेऊन आलो, कॅनॉल करून 12 किलोमीटरचा बोगदा करून गुजरातचं पाणी अडवून, ज्यांनी स्टेजवर माझे पाय धुतले. आणि म्हटलं असं काय करताय? नाही, ते 50 वर्षाचं स्वप्न. अहो ते 2 महिन्यामध्ये मतदान फिरलं. ठीक आहे, आता त्यांची चूक त्यांना कळायला असेल ते येतील, परत चालायचं राजकारणामध्ये. हे असं करत 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 पुढे चालू. पण लढाईला आम्ही काही घाबरत नाही. कभी डर न लगा मुझे फासला देखकर, कभी डर न लगा मुझे फासला देखकर, मैं बढ़ता गया रास्ता देखकर, खुद ब खुद मेरे नज़दीक आती गई मंजिल, मेरा बुलंद हौसला देखकर. हौसला बुलंद आहे तर आपोआप हे सगळं होतं आहे. तर अशा रीतीनं आता हे पुढे सगळं जे आहे अजून काम बरंच आहे. लोकसभेमध्ये सुद्धा मागणी होईल की तिथे सुद्धा आम्हाला आरक्षण द्या. आमच्या भगिनींना आता मोदी साहेबांनी आरक्षण दिले लोकसभा विधानसभेमध्ये, त्यांनी तयारीला लागा. 29मध्ये ते आरक्षण भगिनींचं होणारच आहे. ती एक चांगली गोष्ट आहे. हे सुद्धा हळूहळू आज न उद्या होईल, पण लढावं लागणार आहे. अर्थसंकल्पामध्ये आमच्या ज्या गोरगरिबांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये तुम्हाला निधी द्या, ते आम्हाला पाहिजे आहे. मंत्रिमंडळ, शासकीय समित्या, आयोग याच्यावर या सगळ्यांना प्रतिनिधी मिळाला पाहिजे. अशी खूप मोठी यादी आहे आणि त्यासाठी ते प्रबोधन. तर ही जातगणना ती यासाठी आहे की कोण कशी परिस्थिती आहे आणि त्यांची संख्या किती आहे, त्यातून त्यांचं आरक्षण कुठे कुठं कसं दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्या आरक्षणापेक्षाही किती निधी त्यांना मिळाला पाहिजे. भारत सरकारचा आणि राज्य सरकार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून ही सगळी आमची ही लढाई आहे. आणि ही लढाई जी आहे ही आता काही संपलेली नाही आहे. ही लढाई
चालू राहणार आहे. बराचसा वेळ झालेला आहे, पण तुम्ही सगळे आला. पण मला हेच सांगायचं की ह्या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे की एकतर सुप्रीम कोर्टाने आमचं आरक्षण त्यांना आम्हाला वापस केलं. दुसरं जातगणना होईल, आज ना ते उद्या होईल आणि यांना न्याय मिळेल. पण लढाई संपलेली नाही हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. कारण अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है. बहुत इरादे हैं, उनका इम्तिहान अभी बाकी है. अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन, अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन, अभी तो तोलना आसमान बाकी है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.